including Uday Samant. दरम्यान जयंत पाटलांना राजीनामा देण्याचं कारण काय हे विचारू अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जयंत पाटील सिनियर नेते, आम्ही दोघांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेले. जयंतराव, दिलीपराव, मी आर पण होते आणि त्यामुळे इतके वर्ष एकत्र काम केलेलं असल्यामुळं आमची ओळख आहे, संबंध आहेत. राजकीय आज भूमिका आमच्या दोघांची वेगवेगळी आहे हे जग जाहीर आहे, पण त्यांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिला आपल्याला माहित नाही आणि आपल्याला विचारण्याचा पण अधिकार नाही. दरम्यान यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेक दावे केले, तेही पाहूया. मला या बाबतीमध्ये काही कल्पना नाही. खरं म्हणजे मी फक्त आपल्याच तोंडात ऐकतोय, पण जयंत पाटील सुद्धा त्या पक्षामध्ये मला वाटतं की फार खुश आहेत असं मला वाटत नाही. कालांतराने बघू आपण काय काय होतं, काय बदल होतो काय नाही त्याची मला कल्पना नाही. मी काही सांगू शकत नाही, कारण माझ्या संपर्कात ते नेहमी असतात, आम्ही नेहमी भेटतो, पण या बाबतीमध्ये माझं त्यांचं कधी बोलणं झालं नाही. पण निश्चित तिथे सुद्धा कोल्डवर आहेच. मी सांगितलं, परिवार विरुद्ध कार्यकर्ते, पदाधिकारी असा संघर्ष उबाठामध्ये आहे, शरद पवारच्या गटामध्ये त्या ठिकाणी आहे. काही मला कल्पना नाही जयंत पाटील साहेबांचं, कारण ते ज्येष्ठ नेते आहेत, एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. मला वाटतं ते योग्य निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. मी असे कर्तबगार नेते आहेत, त्यांचा तर शेवटी तो अधिकार पूर्णपणे पक्ष नेतृत्वाचा आहे. माझे व्यक्तिगत मित्र जरी असले तरी तो पक्ष प्रवेशाचा निर्णय मी करत नाही. जयंतराव पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा या क्षणापर्यंत दिलेला नाही अशी माझी माहिती आहे. या सगळ्या अफवा आहे आणि त्यामुळे त्याला फारसा काही अर्थ नाही. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकम यांना खासदारकी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत निकमांचे